सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. पाऊस येतोय जातोय. आज सकाळनं थोडी झिमझिम आली होती, तर लगेच दारात किचकिच किचकिच करून ठेवली त्याने. गाईला बांधायचं तिकडं नेऊन. मामा गावात गेलेत, तिला तिकडं खायला गवत तिकडं नेऊन बांधायचं. शेळ्यांना आत्ताच झालाय खुराक वगैरे टाकून. कोंबड्यांचं चाललंय बाहेर यायचं, तर आम्हाला दारात येऊन त्रास देतात. आणि आमचा स्वयंपाकाचा आज काय चालू आहे, छान असा चहा उकळतोय. आणि मी मग अशी शेळीचं दूध काढून आणलंय. गाईचं पण दूध असतं, पण थोडंसं शेळीच्या दुधात चहा छान लागतो. इकडे लसूण सोलून ठेवला आहे, त्याने खलबत्त्यात छान असा बनवायची आहे. छान अशी घेवड्याची भाजी. हा घेवडा बघा किती छान ताजा एकदम, रात्री मामाने आणलाय, आमच्या दिराच्या रानातला आहे. आमचा पण आता होईल चालू, शेंगा लागल्यात. आणि छान मी निवडून घेतलाय स्वच्छ, आत्याने धुवून घेतलाय. आता बनवायची घेवड्याची भाजी, भाकरी, चपाती. आणि हे बघा चालू आहे चुलीवर. गॅस काय अजून भरून नाही आणलेला, आणायचं आता गॅस लवकरच भरून, कारण परत नंतर कामं चालू झाली की चुलीवर वेळ लागतो, लाकडं ओली असतात. आणि हे बघा आमच्या सोनाला इथं छान वाटतंय. म्हणजे काय होतंय, चुलीची ऊब असल्यामुळे तिला इथे छान झोप लागते. चपाती दूध बीत पिऊन झोपी गेलेली आहे सोना. ससा तिकडे आतमध्ये झोपलाय. तर असं छान चहा झालाय बघा शेळीच्या दुधाचा. आता आज आम्हाला काम आहे, तुरीचा शेंडा मारायचा आहे. तर मामा गेलेत गावात. मामा आले गावातून की मग जायचं तुरीचा शेंडा मारायला. तोपर्यंत घ्यायचं ही घरातली कामं उरकून. आणि आमच्या गणेशला झालेली आहे सर्दी काय होत नाही कमी. आणि ससा बघा तिकडे एकदम अडचणी जाऊन त्या आतल्या बाजूवर झोपलाय. भांडण करतात दोघंजण. तर भरपूर सारी कामं आहेत. आत्या बनवतात चहा, तर छान अशी बनवणार आहेत आत्या घेवड्याची शेंगाची भाजी. लसूण, येसूर आणि शेंगदाण्याचं कूट घालून. जास्त काही हिला सजवायची नाही आहे, आम्ही अशी नॉर्मलच करतो. तुम्ही कशी करता ते सांगा मला कमेंटमध्ये. आणि कसा वाटला आमचा गावाकडचा सकाळचा व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओ. दाखवेन मी तुम्हाला तुरी गेल्यानंतर तुरी आमच्या केवढ्या झाल्यात ते.